एप्रिल 2025 मध्ये पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये अनेक कुटुंबाचे जे नागरिक आहेत किंवा त्यातले पुरुष आहेत त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. यात पुण्यातील जगदाळे कुटुंबाचा देखील समावेश होता. संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला. त्याच्यानंतर ना शासनाने त्यांची जी कन्या आहे आसावरी जगदाळे हिला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं. मात्र या घटनेनंतर किंवा या हल्ल्यानंतर 10 महिने उलटून गेले तरी देखील तिला नोकरी जी आहे ती मिळालेली नव्हती. काल या सगळ्या बातम्या आल्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिकेत आसावरी जगदाळे यांना नोकरी देण्याचं बोललं. त्यानंतर ना आयुक्तांशी देखील एकनाथ शिंदेंनी बोलल्याचं बातम्या समोर आल्या. या संपूर्ण प्रकरणावर आपण जगदाळे कुटुंबाशी बोलणार आहोत. आता माझ्यासोबत आसावरी जगदाळे आणि संतोष जगदाळे यांच्या पत्नी आहेत. असावी काल एकनाथ शिंदेंनी आयुक्तांशी बोलल्यात अशा बातम्या आल्यात. काय सत्यता आहे बरं या सगळ्यात? हो, मला मला पण बातम्यां थ्रूच कळाले. ॲक्चुअली 10 महिने आम्ही स्ट्रगल करत होतो या म्हणजे दिवस यावा ह्यासाठी. कारण माझ्या माझ्या मते ऑगस्टच्या दरम्यान एक बातमी न्यूजपेपरमध्ये आली होती, की माझ्या नोकरीचा प्रस्ताव हा शासनाकडे गेलेला आहे आणि ऑगस्ट महिन्यात असं बातमी आल्यामुळे लोकांना असं वाटलं, की माझं जॉबचं काम झालंय. पण तसं झालेलं नव्हतं. आम्ही पाठपुरावा मागचे 10 महिने करतोय त्यासाठी. म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून तर आम्ही शिंदे साहेबांना भेटता यावं यासाठी त्यांच्या पीएमशी किंवा त्यांच्या पक्षात असणाऱ्या अनेक लोकांशी आम्ही बोललो. पण अनफॉर्च्युनेटली त्यांची वेळ मिळू शकली नाही कारण माझ्या मते इलेक्शन्स आणि अधिवेशनं वगैरे चालू होती. अ, त्यानंतर आम्ही त्यांच्याशी भेट तर नाही होऊ शकत, तर ॲटलीस्ट एक फोन कॉल व्हावा यासाठी पण आम्ही रिक्वेस्ट केली, पण तेही झालं नाही. पण त्या सगळ्याचा एंड असं झाला, की आम्ही मेधाताईंना भेटलो आणि त्यांची मदत मिळाली. मेधाताईंच्या मदतीमुळे मीडिया आमच्याशी कनेक्ट झाली आणि मीडिया थ्रू का होईना पण आमचा निरोप साहेबांपर्यंत पोहोचला आणि दिवसभर मीडियावर आमच्या मुलाखती चालू असल्यामुळे कदाचित साहेबांना कळलं, की माझं काम नोकरीचं जे आहे, जॉबचं ते अजून झालेलं नाहीये आणि आम्ही खूप स्ट्रगल करतोय बिकॉज वडील नसल्यामुळे जो फायनान्शियल इम्पॅक्ट लाईफवर होतो, जो मेंटल होतो तो तर आमचा पर्सनल झाला कारण तो आम्हाला फेस करणं सोडून ऑप्शन नाहीये. पण जो फायनान्शियल लॉस आम्ही फेस करतोय किंवा जो फायनान्शियल इश्यू आम्ही फेस करतोय ते सॉर्ट आउट करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती, की आम्ही तुला नोकरी देऊ आणि त्याच्यामुळे तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ते त्याच्यासाठी आम्ही वेट करत होतो आणि कालच्या बातम्यांमुळे एक चांगली गोष्ट घडली ते म्हणजे साहेबांनी काही तासांमध्येच पुणे पालिकाच्या आयुक्तांना आय गेस कॉल केला आणि त्यांच्याशी कॉलवर त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी निर्देश दिला, की लवकरात लवकर माझ्या एज्युकेशनच्या इक्विव्हॅलंट एखादी पोस्ट निर्माण करून मला जॉबमध्ये त्यांनी घ्यावं असं. आपल्यासोबत आसावरीच्या आई देखील आहेत. एक वडील गेल्यानंतर ना तुमच्यावरती ती जबाबदारी येते मुलीला सांभाळणं, तुमचं घर सांभाळणं. कसे होते हे 10 महिने? कशी तुम्ही आर्थिक तुमचं जे फायनान्शियल कंडिशन आहे ते तुम्ही सांभाळत होता बरं? 22 एप्रिलला जी घटना आज घडली आमच्यावर ती अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत वाईट घटना होती. त्यानंतर आम्ही पूर्ण कोलमडून गेलो होतो. मानसिक दुःखात तर आम्ही खूप जास्त होतो, की आपला माणूसच आपल्याला रोज दिसणारा माणूस आता दिसतच नाहीये. सगळ्या त्याच्याबरोबर विषयी असलेल्या सगळ्या गोष्टी एक सडनली थांबल्यात आणि त्यानंतर ते जे म्हणजे ते कमवणारे एकटेच होते घरामध्ये. ही तिच्या कॉलेजच्या शिक्षणामुळे किंवा तिनं जॉब सोडला होता आणि आता जो मला मंथली इन्कम मिळणार होता तो पूर्ण थांबला होता. तर घरामध्ये अत्यंत खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यांच्यासाठी आपल्याला पैसे लागतच असतात. एकनाथ दादांनी मला सुरुवातीला जेव्हा आले होते तेव्हा खरं सांगू का मी काश्मीरवरनं आले होते ना तेव्हा माझ्याकडे 15,000 सुद्धा नव्हते. तर त्यांची मदत मला खूप लाखमोलाची ठरली. आणि त्यानंतर मला इतक्या जबाबदाऱ्या आहेत. माझ्या मुलीचं लग्न आहे. पुढच्या तिच्या सगळ्या भविष्याच्या गोष्टी आहेत. माझ्या स्वतःच्या भविष्याच्या गोष्टी आहेत. आज रोज लागणारे खर्च आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 10 महिने खूप स्ट्रगल करत म्हणजे अक्षरशः माझ्या मुलीनी माझ्या भावाच्या मुलाबरोबर राहून साबण त्याच्यानंतर फेस वॉश वगैरे असे आणि बॉटल स्पेंड करून हे असं आम्ही सगळे उद्योग काय केलेले 10 महिन्यामध्ये.
ते आम्ही केलेलं आहे. तिच्या काकांच्या बरोबर तिनं ते त्यांचं पुढचं बिझनेस आहे त्याच्यामध्ये थोडी मदत करून. असं आम्ही बऱ्याच काही-काही गोष्टी केल्यात आणि त्या खर्च खूप असतात आणि आमचं कमवणारा माणूसच गेल्यानंतर मला असं वाटतं, की ज्या मंत्र्यांनी मला ते आश्वासन दिलं होतं माझ्या मुलीसाठी, की तुम्हाला हिला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेईल आणि अ, ही विशेष बाब आहे. विशेष बाब असताना ह्या विशेष बाबीच्या गोष्टीला 10 महिने लागले. ह्याच्यासाठी मला खूप वाईट वाटलं होतं. ह्या 10 महिन्यांमध्ये मी दादांच्या सगळ्या पीएंना, सीएम फडणवीस साहेबांच्या पीएंना, त्यानंतर आपल्या अजितदादांच्या पीएंना असे सगळ्यांशी मी बोलले. त्यांनी जे नंबर दिले अधिकाऱ्यांचे, ह्यांच्याकडे फाईल आहे, त्यांच्याकडे फाईल आहे, म्हणजे नवीन सोना असू देत, गोविंदराज असू देत, संखे मॅडम असू देत किंवा असीम गुप्ता सर असू देत. मी त्या सगळ्यांशी बोललेली, सगळ्यांना ही घटना सांगितलेली, की आमच्याबरोबर काय-काय घडलं आणि माझ्या मुलीची फाईल कुठे आहे. नीलमताईंशी मी बोलले. मी ह्या सगळ्यांशी बोलत राहिले. फक्त माझं एक म्हणणं होतं, की माझं दादांशी एकदा एक फोनवरती बोलणं करून द्या, की जेणेकरून मी माझी परिस्थिती, मनस्थिती मी त्यांना सांगू शकते. त्यांनी मला बहीण मानले, तर मला त्या हक्कानी त्या भावाशी बोलू द्या, की जेणेकरून माझी मनस्थिती मला त्यांना सांगता येईल, माझी परिस्थिती सांगता येईल. पण आमचं त्यांच्याशी कोणी बोलणं करूनच दिलं नाही. ही एक अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे मी ही वारंवार नमूद करते, की जेव्हा एखाद्याला खरं खूप गरज असते, तर त्या लोकांनी सुद्धा ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे, की समोरच्या व्यक्तीला खरंच गरज आहे आणि आपलं दादांशी बोलणं त्यांचं जर गरजेचं असेल तर करून द्यावं. हे पुढच्या पुढच्या गोष्टींसाठी पण आहे. पण काल जेव्हा म्हणजे आम्ही मेधाताईंना जेव्हा भेटलो, या 10 महिन्याच्या मनस्थितीनंतर आम्ही सगळे होप्सच सोडून दिले होते. मी हिला म्हटलं, "पण आपलं जॉबचं काम होणार नाही बहुतेक. हे असंच चालणार की नो ऑब्जेक्शनला गेली फाईल, असंच होईल, तसंच होईल." म्हटलं, "कदाचित दादांपर्यंत ही बातमीच जात नाहीये, शिंदे दादांपर्यंत." तर मग आम्ही सोडून दिलं होतं. पण नंतर आमच्याच शेजारच्या सोसायटीमधला एक दादा आहे. तो मला स्वतःहून विचारलं, की "ताईचं आपलं काम झालं का?" तर म्हटलं, "नाही झालेलं. आम्हाला असं-असं प्रॉब्लेम होतोय." तर तो म्हणाला, की "आपण मेधाताईंकडे जाऊया." आणि त्यांच्याशी आम्ही मग स्वतः भेटायला गेलो आणि त्याच्यानंतर एक-एक घटना घडल्या. मग त्यांनी अमित शहांना भेटले. ते लेटर दिलं आणि ते मीडियामध्ये व्हायरल झालं. मग त्यानंतर आमच्याकडे मीडिया आल्यानंतर आम्ही ही घटना सगळी सांगितली. 10 महिने आम्ही काय-काय स्ट्रगल केलंय, काय-काय संघर्ष केलाय, मी कोणाकोणाशी बोलली आणि त्यानंतर मग मी ठरवलं होतं म्हणजे ह्या प्रकारातनं म्हणजे आधीच जर नोकरीचं नाही झालं, तर मी सांगितलं होतं म्हणजे मी मीडिया येण्याच्या आधी हिला सांगितलं होतं, की मार्चमध्ये मी उपोषणाला बसणार आहे. जर तुझं नोकरीचं काम नाही झालं सरकारकडनं. कारण माझा माणूस त्यांच्यामुळेच गेलेला आहे. हिंदू धर्मासाठी आणि अजूनही हीच देशासाठी. भूमिका आहे का? कारण आता फक्त आदेश आदेश म्हणण्यापेक्षा एक मुखघोषणा आहे फक्त ही. त्यांनी घोषणा दिली आहे म्हणजे त्यांनी विचार करूनच दिली असेल. समोर मीडियासमोर. तर असणारच आहे. आणि मला असं वाटतं, की दादांनी ते जोपर्यंत आमचं लेटर येत नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या संपर्कात राहून त्यांनी ते माझ्या मुलीचं काम करून घ्यावं. मी एवढीच अपेक्षा करेन त्यांच्याकडनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला पण त्यांनी जी फायनान्शियल मदत मला केली आणि आत्ताही काल त्यांनी आमची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर जो तातडीने निर्णय घेतला, मी त्याच्यासाठी त्यांची खूप आभारी आहे. आणि मला असं वाटतं, की माझ्या मुलीचं लेटर हातात येईपर्यंत त्यांनी त्या आयुक्तांच्या संपर्कात राहावं. अशावरही तुझं किंवा आयुक्तांचं असं काही बोलणं झालंय का बरं? किंवा यापुढची अशी काय प्रोसेस असेल असं तुला काही सांगण्यात आलंय का बरं? नाही अजून तरी आयुक्तांशी माझं काही फ्रंट बोलणं नाही झालं फ्रंटली. पण मला असं वाटतंय की त्यांच्याशी लवकरात लवकर संपर्क व्हावा किंवा होईलच आणि मग त्यानंतर मला पुढची प्रोसेस कळेल. काल मला फक्त उपायुक्तांचा कॉल आला होता, पण तो चौकशीचा कॉल होता की काय आहे वगैरे. माझा नंबर त्यांनी बहुतेक आयुक्तांना दिला आहे. तर एज्युकेशन हां, ते सगळं डिटेलसाठीच आणि त्याच्यामुळे मी अशी एक्स्पेक्टेशन्स ठेवते, की मे बी या वीकमध्ये वगैरे त्यांच्याशी भेटणं, त्यांच्यासोबत बोलणं होईल आणि मग हे पुढचं काम कंप्लीट होईल असं. एकंदरीतच कुठेतरी आसावरी जगदाळे हिच्या नोकरीचा प्रश्न सुटत आहे असं पाहायला मिळत असलं तरी
आयुक्तांचं जे लेटर आहे, ऑफर लेटर ज्याला म्हणतो, तो जोपर्यंत तिला मिळत नाही, तोपर्यंत पूर्णपणे तिला न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही. कारण की वडील गमावण्याच्या बदल्यात तिची ही नोकरी आहे. ही खूपच दुःखद गोष्ट आहे म्हणा. पण जोपर्यंत एक ऑफर लेटर तिच्या हातात येत नाही, तोपर्यंत तिला न्याय मिळाला. या 10 महिन्याच्या संघर्षाला कुठेतरी न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.